नमस्कार मंडळी, नाथ शेतीचा नाथ बैलांचं युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण आता आलेलो आहे अनपटवाडी बावधन. हा जे तुम्ही बघू शकता, हा डोंगर मोकळं सगळं पटांगण आहे. खुलं असं वातावरण आहे, चांगलं एक नंबर असं वातावरण आहे. ह्या वातावरणामध्ये आपण आता सध्या आहे, चांगलं असं वातावरण आहे. ही जी वस्ती तुम्ही बघू शकता, त्यासाठी ही वस्ती रोहित ठोंबरे यांची वस्ती आहे. ही त्यांचा खरं तर शेळी व्यवसाय आहे. तुम्ही या शेळ्या बघू शकता, हा शेळ्यांचा व्यवसाय आहे त्यांचा. शेळ्यांचा व्यवसाय करत करत ते काम करत असतात, शेळ्या जपत असतात. हा त्यांनी नामांकित असा दिप्पड असा खोंड त्यांनी पाळलेला आहे. शेळ्यांचं काम करत करत आहे, ह्या खोंडाकडे बघत असतात. तर मंडळी, आपल्याला त्यांच्याकडून, रोहित ठोंबरे यांच्याकडून ह्या खोंडाबद्दल माहिती घ्यायची आहे. आपण आता हा खोंड संपूर्ण बघू मंडळी. दिसतोय खोंड व्यवस्थित? हा खोंड तुम्ही मंडळी बघू शकता. आपण संपूर्ण खोंड बघू. कॅमेरा असा गोल फिरव, येऊ दे. हा खोंड बघू शकता, चांगला असा उत्कृष्ट असा खोंड आहे. आपण आता कॅमेरा फिरवला की हा खोंड नाचायला लागलेला आहे. बघा बघा तुम्ही, ह्याला लंपी झालेला दिसते. ह्याच्या सगळं शरीरावरती बाजूला टिपक दिसतात. आपण मालकांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय चॅनलला करून द्या. तुमचं नाव घेतलं मी तसं तुमचा परिचय चॅनलला करून द्या. हा, कर चालू. नमस्कार. हा, माझं नाव रोहित ठोंबरे. बर. हे आमची बकरी आहे. ती बकऱ्याच्या मागे हा खोंड असतो. बकऱ्यातच असतो चरायला दिवसभर डोंगरातच. ह्याला काय दिवसाच्या मागे लंपी झालता. लंपी म्हणजे ही पांढरं कातड ही दिसतच नव्हतं त्याचं. सगळे हे आपलं लंपीकडे येऊ पहिल्यांदा या खोंडाचं नाव काय? खोंडाचं नाव नाजूक. नाजूक आहे. बघा, घरच्या गायचा खोंड आहे का कसं काय? काय घरच्या गायचा आहे. बकऱ्यात गाय असती घरच्या गाय. इथं गाय आहे का? ते गाय का नाही आता पाहुण्याकडे घालावलेली आहे. होय. हा, ते आपल्याला उन्हाळ्यात प्रॉब्लेम होता, व्हायचं खायला कमी पडलेलं त्यामुळं. बर. हा, आता ते घरच्या गायला काय काय झाले? खोंड बिंड काय कालवड झालेली आहे आता? हा, ह्याच्या मागे काय काय झाले? पहिल्या दुखत्याचा खोंड आहे हा. होय. हा, बर. हा जो खोंड ही पैदास आहे, ही पैदास ओताची आहे का कशी काय? का त्याला वळू बिळू? वळूची. वळूची आहे का? कुठलं वळू? वळू तिकडून फलटण तालुक्यातले वळू दाखवला. तिकडूनच भरून गाय गाभण असतानाच आणलेली. 3-4 महिन्याची गाय गाभण असताना आणलेली इकडे. बर बर. या खोंडाचे आम्हाला थोडेफार वैशिष्ट्य सांगा की हे जातीला कसा आहे, काय त्याचा पल्ला बिल्ला, नक्या बिक्या सकट सगळी आम्हाला नक्क्याला तो कसा आहे, दाती कसा आहे? आदत आहे अजून. फट पाडली नाही अजून, काय दात बीत लावला नाही. आदत आहे. नक्कीला गाजराच आहे आणि शिंगाला बी गाजराच आहे. हा, गाजराच आहे खोंड. आणि शिपोटाला टाचलांड आहे. हा, टाचलांड म्हणजे आम्हाला काय कळलं? टाचलांड म्हणजे गुडघ्यापर्यंत शिपूट म्हणायचं, म्हणजे खाल पावत. हा, हे गुडघा आहे का नाही, गुडघ्यापर्यंत म्हणायचं शिपूट, तेव्हा ते म्हणायचं टाचलांडा. टाचलांड. हा, अशा पद्धतीत. हा, ती गाजरी नाक्या बी तेव्हा कॅमेरा पुढे घे. गाजरे म्हणजे लाल नक्या आहेत. लाल नाक्या असतात अशा मंडळी बघा, गाजरी नाक्या. हा, अशा पद्धतीत लाल नाक्या असतात. बाकीच्या बैलांच्या ज्या असतात त्या काळ्या नाक्या असते त्या. मग काळ्या नक्याचा खोंड म्हणजे बैल चांगला का गाजर नक्याचा? तसं म्हणाय गेलं तर काळ्या नक्क्याचाच खोंड चांगला. पण ह्यो खोंड जरी लालग्या नक्कीचा असला तरी ह्यो डोंगरात गेलेला खोंड आहे. वर पाक जातो त्यो, रातपूर पर्यंत चरत असतो त्यो वरपर्यंत. त्यामुळे त्यो काळ्या नकावाल्यांना तरी ऐकू शकत ऐकणार ना, कारण की तुमचे डोंगर बिंगर असल्यामुळे पाय बी कठीण झालेलं आहे. ती बरं, ते गोळवण कसलीच नाही. अशी का गोळवण? हा, कसलीच नाही गळवण. त्याला एकदम नॉर्मल आहे गळवण. म्हणजे कोण म्हणणारच नाही घरच्या गाईचा खोंड आहे. बरं, आता ही गोळवण जी आहे नॉर्मल असली चांगली का साधी, म्हणजे जादा असली? नॉर्मल पाहिजे. नॉर्मलच पाहिजे. आणि जास्त जर काय काहींची अशी खालपेड असते ते मग ते त्यांना चालताना त्रास होतो. होय. हा, काम बिम करताना त्रास होतो. स्वतःला बी चालताना त्रास होतो. त्याचं पुढे नियोजन कसं काय? हे आपण खास बगाडासाठी ठेवलेला आहे. बगाडासाठी आपण म्हणजे बगाडासाठी तयार केलेला आहे. किती वर्षाचं आहे?
वर्षाचं वय एक 14 महिन्याचं खोंड झालं. चांगली तब्येत आहे 14 हा, महिन्याचं खोंड. 14 महिन्याचं झालं. म्हणजे आता ही जे डोंगर दिसते या डोंगर तुम्ही चारा ह्याला सोडत असाल. हा, ते बकऱ्यातच असतं चराय, वरती वर जातं पाक तिकडं. ते बकऱ्यातच असतं दिवस. म्हणजे तब्येत बिब्येत ह्याला का काय रतीब बितीब काय देता? रतीब म्हणजे आपली पेंड फक्त काय मक्काचा भुसा. होय. हा, बळी कुठल्या जातीमध्ये, खिल्लार जातीमध्येच येईल काही? हा, खिल्लार जातीमध्ये. खिल्लार जातीमध्येच ना. बर. आता बगाडाचं तुम्ही सगळं सांगितलं, तर लंपी झाला ह्याच्याबद्दल माझी थोडी माहिती द्या. कसं काय लंपी आला, काय त्याचे औषध उपचार तुम्ही काय काय केलं? लंपी झाला आम्हाला कळला नाही. होय, लंपी झाला कळत नाही का? कळत नाही. कसं काय काय म्हणजे लगेच जाणवत. खोंड पळतोय बघा, थांबतोय खोंड बघा, लगेच तापट असा खोंड आहे. आणि बगाडाला आहे ना अशाच पैकी तापट लगेच जाणवत नाही लंपी झाला. 4-2 दिवसांना आम्हाला कळलं. बारीक बारीक फड्या आल्या आणि मग आम्ही डॉक्टरला फोन केला. मग उपचार चालू केले. डॉक्टर पेक्षा आम्ही घरगुतीच उपचार भरपूर केले. हा, काय काय घरगुती उपचार? घरगुती उपचार म्हणजे कडुलिंबाचा पाला, परत आपली कोरपड, हे असं भरपूर झाडांचा पाला घेऊन आपलं बारीक करून त्याला पाजायचं रोज, काढा करून. गुळी यालाच, वेलतर, परत असं प्रकारचं भरपूर. परत ही द्यायचो त्याला, आपलं खालनं छाती शेकायचो गरम पाण्यानं. रोज डेली? रोज रोज. आता ही जी डार्क स्पॉट दिसतात ही जाणार का? ही जाणार की, लय मोठं डाग होतं. होय, म्हणजे असे पांढरं कातड ही दिसतच नव्हतं. आणि तुम्ही ती इंजेक्शन दिलं नाहीत का? ती बघा, ती सकाळी दवाखान्यात इंजेक्शन देतो. नाही इंजेक्शन का बरं? ती द्यायला पाहिजे इंजेक्शन, म्हणजे हे लंपी झालं नसतं. हा, द्यायला पाहिजे होता, पण ते खोंड बारीक होतं तेव्हा. 6 महिन्याचं खोंड असताना लंपी झालता. होय. हा, म्हणजे लहान होतं खोंड? लहान होतं. ह्या बकऱ्यातच तो 12 महिने चराय असतो. हा, बकऱ्यांना मारणार नाही, काय नाही. बाकी कोणाला मारत नाही ना? कुणालाच नाही मारत. मी जवळ आलो तर माझ्यावर धावाय बघणार नाही, मारणार तुम्हाला. माग माग असा पळतोय ते माणसांना बुजतोय. होय. हा, बरं, याला शर्यतीला पुढे तुमचे आहे का अपेक्षा? शर्यतीला पळवाय आपण न्यावा काय? कसं नाही, आपल्याला शर्यतीला पळवायचाच नाही, अजिबात नाही. नाही, फक्त बगाडासाठी ठेवायचा आहे. शर्यतीला पळवायचं असतं तर त्याला मग मागच शिकवला असता. हा, खास बगाडासाठी. खास बगाडासाठी. पळती होय खोट. हा, तुमची वैयक्तिक जीवनशैली कशी काय काय असते त्याच्याबद्दल थोडंफार जसं आम्ही ह्या बकऱ्यांना ही बकरी सांभाळ लागते, खोंड बी सांभाळ लागते. हो. तुमचं आता घर गावात आहे बावधन? हो, बावधन मध्ये. मग त्याच्याबद्दल आम्हाला थोडीफार माहिती. म्हणजे ह्याला ही गरबीर काय माहित नाही. अजून बेंद्राला काय नेला नाही. घरी नेलाच नाही? नाही नेला. आता बेंद्राला डायरेक्ट न्यायचा, घर ही माहितच नाही. म्हणजे हा या ह्याच वस्ती? हा, ह्याच वस्ती. इथल्याच अनपडवाडीच्या डोंगराच्या पायथ्याशी? हो हो हो. म्हणजे बकऱ्याला जसं सांभाळतो आम्ही तसंच खोंडाला बकऱ्यापेक्षा जास्त जीव लावतो. आता तुमची जी जीवनशैली बकऱ्यांची म्हणा ही लय खतरनाक आहे म्हणतात, म्हणजे लय अवघड आहे. कष्ट भरपूर आहेत. हो. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय थोडंफार सांगा. म्हणजे त्याला नियोजन म्हणजे जसं 6 महिन्याचं खोंड होतं का नाही, 3 महिन्याचं, तसं ह्या 5-6 शेरडांचं 10-12 शेरडांचं दूध पाजलेलं आहे. दूध पाजलेलं आहे बकऱ्यांचं दूध ह्या खोंडाला? हो, बकऱ्यांचं दूध पाजलेलं आहे. अजून चालू आहे त्याला. त्याच्यामुळे खोंड तापवाड आहे, थांबवला अजिबात. आणि खोंडाची तब्येत एक नंबर. हा, दूध म्हणजे काढायचं आणि ह्याला पाजायचं ताज ताज. हा, आणि मग ती गाय दूध किती द्यायची? गाय दूध देत होती तरी त्याला गायचं पिऊन ह्याला दूध पाजत होतो. म्हणजे गायचं सगळं दूध ह्यालाच? हो. आणि ह्या बकऱ्याचं कमी झालं की बकऱ्यांचं दूध चालू केलं. बकऱ्यांचं दूध तर लय औषधी असतं म्हणजे? हो, लय औषधी. एक नंबर. हो. कुठल्या कुठल्या आजारावर चालतात काय तुम्हाला माहिती आहे? 32,000 चालतं ही. होय. हो, बकऱ्याचं दूध? हो, दूध 32. एवढा तसा म्हणावा असा नाही, फक्त दूधही जास्त. होय. हा, माग पडते पुढे. हे दूध उष्ण आलं? हो, उष्ण आलं. ही थंड नाही दूध आलं? थंड नाही, जी तासील उष्ण आले. उष्ण म्हणजे ताकद म्हशीसारखी ताकद सुम नाही, एकदम चंचल दुधाने ताकद त्याची. म्हणजे म्हशीनं कसं माणूस परत जनावर सुम होत, तसं ह्यानी सुम होत नाही. आणि झाडपाला बिला खात? झाडपाला सगळ्या प्रकारचा. किती दूध पिलं पाहिजे बकऱ्याचं प्यायचं म्हणलं तर? लय नाही, पण थोडं एक रोज ग्लासभर पिलं पाहिजे. रोज ग्लासभर? हा. आता तुम्ही पिऊ शकता, आम्ही काय पिऊ शकत नाही. हो, सगळ्यांच्याकडे काय बकरी नसतात. शेळी बिळी असली तर शेळी काय दूध कमी देतात. धन्यवाद. तुम्ही जी ही माहिती दिली धन्यवाद, त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.